तुम्हाला माहिती आहे का, 2014 मध्ये भारतामध्ये फक्त 2 मोबाईल कंपन्या होत्या आणि आज 2026 मध्ये भारतामध्ये मोबाईलच्या 300हून जास्त मोबाईल कंपन्या आहेत. काय कारण आहे याचं? याचं कारण आहे आत्मनिर्भर भारत. नमस्कार मित्रांनो, नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाला 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्ताने आपण या तपपूर्तीच्या निमित्ताने आपण ऑफिशियल अजय निकतेच्या माध्यमातून काही वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणालो होतो की दुसरा पार्ट मी लवकरच घेऊन होते, त्यातला हा दुसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओचा विषय आहे आत्मनिर्भर भारत आणि PLI योजना. काय आहे त्या संदर्भात आपण आता बोलूया. आत्मनिर्भर भारत 2020 मध्ये हे अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलं आणि त्याचा मुख्य उद्देश काय होता, त्याचा मूळ उद्देश काय होता ते इथे आता तुम्ही ते लक्षात घ्या. भारतातली उद्योग, भारतातली शेती, भारतातलं शिक्षण आणि स्थानिक उत्पादनांना जास्तीत जास्त बळ मिळणं हे या आत्मनिर्भर भारत योजनेच्या मागचं मूळ उद्देश, मुख्य उद्दिष्ट होतं. PLI योजना त्या अनुषंगाने सुरू करण्यात आली. काय आहे ही PLI योजना ते देखील बघा. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम म्हणजे PLI योजना. 14 मोठ्या क्षेत्रांसाठी, मी काही आकडेवारी आणलेली आहे मुद्दामून मित्रांनो तुमच्यासाठी. 14 मोठ्या क्षेत्रांसाठी 1.97 लाख कोटी रुपयांची योजना सरकारने आणली या माध्यमातून आणि त्यातून 1.76 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. 12 लाख रोजगारांची निर्मिती करण्यात आली आणि 16.5 लाख कोटी उत्पादन आणि विक्री आजपर्यंत झालेली आहे ही योजना सुरू झाल्यापासून. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा, ऑटो आणि टेक्स्टाईल या क्षेत्रांमध्ये गेल्या 10-12 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती क्रांती झालेली आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये जी क्रांती झाली, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जे उत्पादन आपण केलं, जगाला आपण टक्कर द्यायला लागलो, त्यामुळे आज भारत हा सर्वात मोठा उत्पादक देश जगामधला बनलेला आहे. आणि हे लक्षणीय मोठे बदल जे झाले ते कसे ते पण बघा. 99% मोबाईल हे आता भारतात तयार होत आहेत. मोबाईलची निर्यात जी 1500 कोटींवरून थेट 2 लाख कोटींपर्यंत गेलेली आहे. इलेक्ट्रॉनिक्सचं उत्पादन जे आहे ते 11.3 लाख कोटी रुपये इतकं झालेलं आहे. सेमी कंडक्टर मिशन जे होतं त्याने देखील अत्यंत कौतुकास्पद कामगिरी गेल्या काही वर्षांमध्ये केलेली आहे. आजच्या जगामध्ये तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की चिप्सला न्यू ऑइल असं संबोधलं जातं, असं म्हटलं जातं. आणि म्हणून भारताने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या इकडे सेमी कंडक्टर मिशन योजनेच्या माध्यमातून नवीन चिप्स बनवण्याचे काही कारखाने उभारले. याचे हायलाइट्स काय होते ते इथे लक्षात घ्या. 76,000 कोटी रुपयांची ही योजना आहे आणि टाटा आणि मायक्रॉन या 2 महत्त्वाच्या कंपन्यांचे हे प्रकल्प आहे. 2025च्या अखेरीस मेड इन इंडिया चिप्स आपल्याकडे तयार देखील व्हायला लागलेले. त्यामुळे काय झालंय मित्रांनो, भारत आता केवळ सॉफ्टवेअर पॉवर राहिलेला नसून हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग पॉवर बनण्याच्या दृष्टीने भारताचं मार्गक्रमण सुरू आहे. हे अत्यंत कौतुकास्पद आहेच. स्टार्टअप इंडिया काय आहे, तर स्टार्टअप इंडियामुळे भारत हा जगातली 3री सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम बनलेला आहे आणि आता तो लवकरच 2ऱ्या नंबरवरती पोहोचेल याची देखील आपण खात्री बाळगायला हरकत नाही. याचं कारण असं आहे, आकडेवारीच बघा ती किती थक्क करणारी आहे. 1.48 लाख स्टार्टअप्स आता आपल्याकडे सुरू आहेत आणि त्यातून 16.5 लाख रोजगारांची निर्मिती झालेली आहे. पण आत्मनिर्भर भारताची खरी ताकद कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ती आहे संरक्षण क्षेत्रातली. आणि त्यामुळेच तिसरा जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत भारताचं डिफेन्स रिव्होल्यूशन, वंदे भारत, फार्मा आणि ग्लोबल एक्सपोर्ट पॉवर आता भारत कसा बनला आहे. त्यासाठी अर्थातच ऑफिशियल अजय निकतेला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील.
तुमच्या सर्व कमेंट्सना मी उत्तरं द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. त्यामुळे या व्हिडिओवरती देखील मी तुमचे कमेंट्स अपेक्षित करतो. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.